मागील भागात आपण पाहिले गोळीबाराच्या रणांगणात नितीन स्वतः लढाईत उतरतो. शत्रूचा नाश करत असतानाच अचानक सुटलेली गोळी त्याच्या खांद्यावर लागते. जखमी अवस्थेतही तो मिशन पूर्ण करून एका अत्याचारग्रस्त मुलीला वाचवतो आणि तिला घेऊन थेट घरी परततो. दरम्यान घरात अमय आणि अवनीच्या नात्यात प्रेमाचा नवा क्षण खुलतो. एकमेकांच्या दीर्घ आयुष्यासाठी दोघेही उपवास ठेवण्याचा हट्ट धरतात. प्रेम, काळजी आणि कुटुंबातील उबदार क्षणाने घर भरून जाते. पण अचानक घराच्या हेलिपॅडवर उतरलेले चॉपर सगळ्यांना हादरून टाकते. जखमी नितीन आणि ती अनोळखी मुलगी घरात पोहोचतात. डॉक्टरला तातडीने बोलावले जाते आणि आता उलगडणार आहे त्या मुलीमागील भयंकर सत्य. तर चला सुरू करूया आजची कथा. तिने जेव्हा पल्लवीचे रडवलेले डोळे पाहिले तेव्हा तिचा हात धरून तिला स्वतःकडे ओढले आणि हळूवारपणे तिचा चेहरा हातात धरून तो म्हणाला, रिलॅक्स, एवढंही काही मोठं झालं नाही. अशा अनेक जखमांच्या खुणा मला आधीही झाल्या आहेत. मला हे सगळं सहन करायची सवय आहे. त्यामुळे काळजी नको करू. आता डॉक्टर येतील तेव्हा टाके घालून बँडेज करून घेईन. तू अशी रडू नको, समजलं? पल्लवीने त्याच्या छातीवर डोकं टेकवले. नितीनने हळूच तिच्या केसावरून हात फिरवला आणि म्हणाला, शांत हो आता. पल्लवी त्याच्या छातीला लागूनच राहिली. थोड्या वेळाने ती त्याच्यापासून वेगळी झाली. तेव्हा तिची नजर नितीनवर गेली. तो शर्टलेस होता. पल्लवीने त्याच्या शरीराकडे पाहिले, ज्यावर कितीतरी जखमांच्या खुणा होत्या. पल्लवीने त्या खुणांना स्पर्श केला तेव्हा नितीनने तिचे मनगट पकडले. नितीनने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, त्या सगळ्या जुन्या खुणा आहेत. आता ना तिथे वेदना आहेत ना जखम, फक्त खुणा आहेत. पल्लवी त्याच्याकडे पाहू लागली तेव्हा नितीन हलकासा हसला आणि तिला चिडवत म्हणाला, तसं मला असं वाटतंय की तू माझा फायदा घेतेस. स्वतःला बघ, मला शर्टलेस बघून तू कशी मला स्पर्श करतेस. पल्लवी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली तर नितीनच्या डोळ्यात खोडकरपणा होता. पल्लवीने तोंड फुगवून म्हटले, मी कोणताही फायदा घेतला नाहीये, समजलं तुम्हाला? नितीनने खोडकर स्वरात म्हटले, बर, मग मगाशी मला कोण स्पर्श करत होतं? मी थोडीच तुला स्पर्श केला, तूच तर आता मला शिवलीस. पल्लवी आश्चर्याने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. तिला आश्चर्य वाटणे स्वाभाविक होते, कारण नितीनची ही बाजू तिने पहिल्यांदाच पाहिली होती. पण तेव्हा तिची नजर नितीनच्या जखमेकडे गेली, ज्यातून अजूनही रक्त येत होते. नितीनने घाईघाईने म्हटले, रक्त अजूनही वाहतंय. नितीनने एकदा आपल्या जखमेकडे पाहिले आणि मग तिच्याकडे. तिचे लक्ष जखमेवरून वळवण्यासाठीच त्याने पल्लवीची छेड काढली होती. पण आता पुन्हा तिचे लक्ष तिथेच गेले होते. तेवढ्यात कोणीतरी दरवाजावर टकटक केली. त्या दोघांनीही तिकडे पाहिले तर शुभम उभा होता, ज्याच्या सोबत डॉक्टरही होत्या. पल्लवी उठून उभी राहत म्हणाली, डॉक्टर, यांना गोळी लागली होती. अजूनही रक्तस्राव होतोय. गोळीचे नाव ऐकून डॉक्टर दचकल्या. नितीनही हे जाणले. शुभमने शांतपणे डॉक्टरांकडे पाहून म्हटले, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. आम्ही काही गुन्हेगार नाही आहोत. जर असतो तर बिझनेस किंगच्या घरात असे आरामात बसलो नसतो. शुभमचे बोलणे ऐकून डॉक्टराने सुटकेचा निश्वास सोडला आणि नितीन जवळ जाऊन त्याच्या जखमेची तपासणी करू लागल्या. त्यांनी त्याची जखम स्वच्छ केली आणि टाके घालून त्यावर बँडेज बांधले. जखमेला पाण्यापासून लांब ठेवण्याचा सल्ला देऊन त्या शुभम सोबत पाहुण्यांच्या खोलीच्या दिशेने निघाल्या. त्याच्या मागे पल्लवी आणि नितीनही आले. अवनी अजूनही त्या मुलीपाशीच बसली होती. डॉक्टर आल्यावर ती उभी राहिली. डॉक्टरांनी त्या मुलीला आणि तिची अवस्था पाहिली आणि विचारले, हिच्यावर अत्याचार झाला आहे का? नितीन आणि शुभम हे ऐकून शांत झाले. काय बोलावे आणि काय नाही. ज्या अवस्थेत ती त्यांना सापडली होती ते पाहता हीच शक्यता वाटत होती. शुभमने ती मुलगी कशी सापडली याची सर्व माहिती डॉक्टरांना दिली. डॉक्टर आता त्या मुलीची तपासणी करू लागले आणि त्यांनी सर्वांना खोलीबाहेर जाण्यास सांगितले. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आल्या आणि त्या सर्वांना पाहून म्हणाल्या, तिच्यावर अत्याचार झाला आहे, तोही कदाचित एकदा नाही तर वारंवार. तिला क्रूरपणे छळले गेले आहे. तिच्या शरीरावर जळाच्या खुणा आहेत. शुभम शांत झाला होता. बाकी सर्वांचीही तीच अवस्था होती.
डॉक्टरांनी सर्वांना पाहून म्हटले, मी तिला आता इंजेक्शन दिले आहे. तुम्ही उद्या तिला रुग्णालयात घेऊन या. तिच्या काही चाचण्या कराव्या लागतील. त्यानंतर मी खात्रीने काही सांगू शकेन. अवनीने हो म्हटले आणि शुभम डॉक्टरांना बाहेर सोडायला गेला. डॉक्टर जेव्हा निघत होत्या तेव्हाच अमय पिऊला घेऊन घरात आला. तो पिऊला शाळेतून घेऊन आला होता. त्याने डॉक्टरांना पाहिले तेव्हा तो घाबरला आणि पटकन आत जाऊन त्याने अवनीला हाक मारली. अवनीने त्याच्याकडे पाहिले तेव्हा अमय घाईघाईने तिच्याकडे गेला आणि तिच्या कपाळाला व गळ्याला स्पर्श करत काळजीत पडला आणि म्हणाला, तू तू ठीक आहेस ना? तुला सांगितलं होतं उपवास करू नकोस, तब्येत बिघडेल. अवनीने त्याचा हात धरला आणि त्याला शांत करत म्हणाले, अमय, मी ठीक आहे. मला काहीही झालेलं नाहीये. डॉक्टर माझ्यासाठी आले नाहीत. अमय तिच्याकडे प्रशांतक नजरेने पाहू लागला तेव्हा ती म्हणाली, नितीन भावना दुखापत झाली होती आणि त्यासोबत एक मुलगीही होती जिची अवस्था खूप खराब होती. म्हणूनच डॉक्टर आल्या होत्या. अमयने सुटकेचा निश्वास सोडला. मग नितीनला पाहिले आणि त्याच्या जवळ जाऊन त्याला मिठी मारत म्हणाला, ठीक आहेस ना तू? नितीन हलकेच हसून म्हणाला, ठीक आहे. अशा जखमा तर होतच असतात. अमय बाजूला झाला. तेव्हाच पिऊ नितीन जवळ गेली आणि निरागसपणे म्हणाले, काका, तुम्हाला लागलंय. नितीनने तिच्याकडे पाहिले, मग खाली तिच्याजवळ बसला आणि प्रेमाने म्हणाला, छोटीशी जखम आहे बाळा, लवकरच बरी होईल. मग मी तुला पाठीवर बसवून फिरवेन. पिऊ खुश होऊन पटकन त्याच्या गळ्याला पडली. नितीनने हे हसत तिच्या छोट्याशा डोक्यावर हात फिरवला. मग अवनीकडे पाहून म्हणाला, तसं तू आज कशाचा उपवास केलास? अवनीने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, करवा चौथ भाऊ. नितीन उठला आणि त्याने हसून अवनीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले, नेहमी सुखी राहा. अवनी आणि अमय दोघेही हसले. आता सर्वजण त्या मुलीबद्दल चिंतित होते, पण त्यांना तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. जे काही होते ते ती मुलगीच त्यांना सांगू शकणार होती. अवनीने आता सर्वांसाठीच्या फराळाची सोय केली. अमयही त्यांच्या सोबतच बसला होता. नितीनने त्याला पाहून विचारले, तू चहा का घेत नाहीस? अमयने गोंधळून त्याच्याकडे पाहिले. सर्वांच्या नजरा त्याच्यावरच होत्या. तेवढ्यात पिऊ म्हणाले, काका, बाबांनी पिऊ सोबत आईस्क्रीम पण खाल्लं नव्हतं. अमयने आपल्या मुलीकडे पाहिले जी त्याची तक्रार करत होती. नितीनने तिच्याकडे पाहिले, मग अमयकडे बघून विचारले, काय झालंय? अमयने नजरा चोरत इकडे तिकडे पाहिले. तेवढ्यात प्रतीक घरात येत म्हणाला, त्याने पण उपवास धरलाय भाऊ. त्याने एवढं म्हणताच सर्वांच्या नजरा अमयवर खिळल्या आणि अमय प्रतीककडे रागाने पाहू लागला. पण प्रतीकला त्याचा काहीच फरक पडत नव्हता. नितीनने हे हसून म्हटले, ओहो, तर हे प्रकरण आहे. काही नाही, चांगली गोष्ट आहे. हे ऐकून अमयचा चेहरा अजूनच पडला. प्रतीक ही पटकन फ्रेश झाला आणि त्याच्या सोबत येऊन बसला. शुभमला अमय आधीपासून ओळखत होता. शुभम आणि तो महाविद्यालयात एकत्र शिकले होते आणि प्रतीक तर तसाही सर्वांमध्ये लवकरच मिसळायचा. थोड्याच वेळात पायल सुद्धा सरलाजी सोबत आली होती. सर्वांनी सरलाजीच्या पायांना स्पर्श केला आणि पायलने त्यांचे सामान एका खोलीत ठेवले. त्या थोड्या अस्वस्थ वाटत होत्या, पण प्रतीकने त्यांना समजावले होते. सर्वजण काही वेळ बसून गप्पा मारत राहिले आणि थोड्या वेळाने आपापल्या खोल्यांमध्ये गेले. अवनीनेही वेळ पाहिली तर 8 वाजत आले होते. ती हसली आणि तयार व्हायला गेली. त्याआधी तिने अमयचे कपडे काढून ठेवले. तिने आता स्वतःसाठी एक गडद लाल रंगाचा लेहंगा काढला आणि त्याला प्रेमाने स्पर्श करत हसून म्हणाले, हे तुम्ही गेल्या करवा चौथला दिलं होतं, पण मी त्यावेळी माझ्या आईची साडी नेसली होती. तुम्ही रागवला होतात, पण नंतर मानला होतात, पण आज मी हेच घालणार फक्त तुमच्यासाठी. असं बोलून ती हसत तो लेहंगा घेऊन कपडे बदलण्याच्या खोलीत गेली. थोड्या वेळाने ती तयार होऊन बाहेर आली. लाल रंगाच्या लेहंग्यात पूर्ण वधूच्या रूपात सजलेली अवनी अत्यंत सुंदर दिसत होती. तिने आरशात स्वतःचे रूप पाहिले आणि ती हसली. तेवढ्यात अमय खोलीत आला. अवनीवर नजर पडताच त्याची पावले थबकले आणि हृदयाचे ठोके वेगाने धडधडू लागले. अवनीची नजर त्याच्यावरच गेली होती. तेव्हा ती त्याच्याकडे वळून म्हणाले, मी कशी दिसते? तिचा आवाज ऐकून जणू
अमय एखाद्या स्वप्नातून जागा झाला. तो हसून खास अंदाजात म्हणाला, माझी प्रियतमा अशा प्रकारे नटून समोर आली की आज चंद्रालाही तिचा हेवा वाटेल. तो समोर तर येईल पण याची एक झलक पाहून पुन्हा ढगात लपवून जाईल. अमयच्या या बोलण्याने अवनीचे हृदय धडधडू लागले आणि तिच्या पापण्या आपोआप चुकल्या. अमय तिच्या जवळ गेला आणि तिच्या कानाच्या मागे काजळाचा टिका लावून तिचे कपाळ चुमत म्हणाला, कोणाची नजर नको लागायला, तुला खूप गोड दिसतेस. अवनी हसली. तिने अमयला पाहून म्हटले, तुम्ही पण कपडे बदलून घ्या. अमय हसून आपले कपडे घेऊन बदलायला गेला. थोड्याच वेळात अमयही तयार होऊन आला पण खोलीत कोणीच नव्हते. अवनी बाहेर गेली होती. यावेळी त्याने कुर्ता पायजामा घातला होता, ज्यामध्ये तो खूपच देखणा दिसत होता. तो पांढऱ्या रंगाचा चिकनकारी कुर्ता आणि त्यावर त्याच रंगाचे चिकनकारी जॅकेट होते. कुर्त्याच्या दुमडलेल्या बाह्य, एका हातात घड्याळ आणि नेहमीप्रमाणे सेट केलेले केस, हलकी दाढी आणि चेहऱ्यावर तेच तेज. खरंच तो खूप हँडसम दिसत होता. तो सुद्धा आता थेट बाहेर आला. खाली हॉलमध्ये त्याला पायल, अवनी, पल्लवी आणि सरलाजी दिसल्या. पायलने सुद्धा लाल रंगाचा सुंदर लेहंगा घातला होता आणि पल्लवीने लाल रंगाचा सलवार सूट घातला होता. तर ती छोटी पिवळा अवनीने लाल रंगाचा फ्रॉक घातला होता. त्या सर्वजणी खूप सुंदर दिसत होत्या. सरलाजी त्या सर्वांना पूजेच्या तयारीत मदत करत होत्या. अवनीची नजर तेव्हाच अमयवर गेली तर ती त्याच्याकडे बघतच राहिली. अमयनेही हसून डोळा मारला तेव्हा अवनी दचकली आणि इकडे तिकडे पाहू लागली. अमय हसला आणि बाकी सर्वांजवळ गेला. प्रतीक, नितीन, शुभम सर्वजण तिथेच बाजूला सोफ्यावर बसले होते. त्या सर्वांनीही कुर्ता पायजामा घातला होता आणि सर्वजण एकापेक्षा एक दिसत होते. प्रत्येकने त्याला पाहून चिडत म्हटले, काय हाल आहे तुझे? भूक लागली की नाही? अमिने त्याच्याकडे पाहिले आणि बसता बसता म्हणाला, जर तू गप्प बसला नाहीस ना तर मी तुझे पण उपास सुरू करून देईन. बोल, बोलू का पायलला? प्रतीक गडबडला आणि पटकन म्हणाला, अरे नाही यार, मला भुकेल राहता येणार नाही. त्याचे बोलणे ऐकून सर्वजण हसले आणि प्रत्येकचा चेहरा पडला. आता सर्वजण बसून चंद्राची वाट पाहत होते. सर्व मुली नटून थटून छतावर उभ्या राहून चंद्राच्या येण्याची वाट पाहत होत्या. पिऊ इकडून तिकडे उड्या मारत होती, तर पायल तोंड पाडून बसली होती कारण तिला भूक आली होती. नितीनच्या नजरा पुन्हा पुन्हा पल्लवीकडे जात होत्या. तिला पाहून तो आज काही जास्तच मोहित झाला होता. अखेर प्रतीक्षा संपली आणि चंद्राने दर्शन दिले. चंद्र दिसताच पायल आनंदाने म्हणाले, अरे वा, चंद्र निघाला. चला लवकर पूजा करूया. खूप जोरात भूक लागली आहे. प्रतीकने तिच्याकडे पाहिले आणि तो हसला. तिचा निरागसपणा त्याला नेहमीच हसवण्याचे कारण द्यायचा. आज ही तसेच झाले. सरलाजींनी आधी अवनी आणि अमयला पूजा करायला सांगितले. अवनीने डोक्यावर पदर घेतला आणि पूजेचे ताट घेऊन अमय जाऊन उभी राहिली. तिने आधी चंद्राची पूजा केली, मग अर्घ्य दिले आणि त्यानंतर चाळणीतून चंद्राला पाहिले आणि मग अमयला. मनात फक्त नेहमी त्याच्या सोबतची आणि त्याच्या प्रेमाची कामना करत ती त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती. तेच प्रेम अमयच्या डोळ्यातही होते. आता अमयनेही पूजा केली आणि मग दोघांनी एकमेकांना पाणी पाजले आणि मिठाई भरून उपवास सोडला. अवनी आणि अमय नंतर प्रतीक आणि पायलनेही पूजा केली. पल्लवीनेही पूजा केली आणि मग सर्वजण जेवण करून आपापल्या खोल्यात गेले. अमय खोलीत आला तर त्याची नजर अवनीवर स्थिरावली, जी आरशासमोर बसून आपले दागिने उतरत होती. अमय तिथे उभा राहून हसत तिच्याकडे पाहू लागला. अवनीने आरशात अमयला पाहिले आणि आपल्या भुवया उंचावल्या जणू विचारत होती, काय पाहताय? अमयने हसून नाकारती मान हलवले. अवनी पुन्हा आपल्या दागिन्यात गुंतली. अमय तिच्याकडे सरकला आणि तिचे बाहू धरून तिला उभे केले. अवनी त्याच्याकडे वळणार होती पण अमयने तिला वळू दिले नाही. अवनी आरशातून अमयला पाहू लागली तेव्हा अमयने तिच्या गळ्यातील हार काढला आणि तिच्या गळ्यावर आपले होठ टेकवले. अवनी स्वतःमध्येच आक्रसली आणि तिचे डोळे मिटले. अमयने एकदा आरशात अवनीला पाहिले, जिच्या चेहऱ्यावर लाली उतरली होती. अमय हलकासा हसला. त्याने अवनीचे झुमके उतरवले आणि तिच्या कानाच्या पाळ्याचे
आळीपाळीने मुठी घेतली. अवनीच्या हाताच्या मुठी तिच्या लेंग्यावर घट्ट झाल्या. स्वतःला सावरत थरथरणारे होठ आणि वाढलेले हृदयाचे ठोके सांभाळत ती म्हणाली, "अमय नाही, आज नकोय." अमयने तिला पुन्हा एकदा आरशात पाहिले. ती डोळे मिटून त्याच्या मिठीत उभी होती. श्वास आणि हृदयाचे ठोके सांभाळण्याचा प्रयत्न ती करत होती, पण तिला ते जमत नव्हते. अमय हळूवार हसला आणि तिचे ओठ आपल्या हाताने वेढत तिची हनुवटी तिच्या खांद्यावर टेकवली आणि धुंद आवाजात म्हणाला, "तुला असं बघून हृदयावरचा ताबा सुटत चाललाय. स्वतःला कसं रोखू? प्रत्येक वेळी मला तुझ्यावर पहिल्यासारखं प्रेम होत चाललंय." अवनीने पटकन डोळे उघडून आरशात पाहिले. तो तिला मिठीत घेऊन तिच्याकडे बघत हसत होता. त्याच्या नजरेच्या ओघने अवनीला आपल्या पापण्या झुकवायला भाग पडले. अमयने अवनीवरची आपली पकड सैल केली आणि तिला आपल्याकडे वळवले. अवनीच्या पापण्या अजूनही झुकलेल्याच होत्या. अमयने प्रेमाने तिच्याकडे पाहिले आणि तिच्या कपाळावर सजलेले शिशुफूल तिच्या केसांतून काढून तिचे कपाळ चोंबले. अवनीचे डोळे मिटले गेले. तेव्हा अमयने ओठ तिच्या डोळ्यांच्या दिशेने वळवले. त्याने आळीपाळीने अवनीच्या डोळ्यांचे मुके घेतले आणि तिच्या कानापाशी कुजबुजत म्हणाला, "तुझ्या प्रत्येक आधीने माझं हृदय धडधडणं कमाल झाले. माझ्या जवळ असताना अशी नजर मिळवून पुन्हा पापण्या झुकवणं कमाल झालंय." अवनीच्या होठावर लाजरे हास्य पसरले. गालावर उतरलेली लाली अमयच्या होठावरील हास्य अधिक गडद करून गेले आणि ती लाजून अमयच्या मिठीत शिरली. अमयने हसून अवनीला आपल्या केवेत घेतले. अवनी हळूच म्हणाली, "आज तुम्हाला झालंय काय?" अमय हसून म्हणाला, "बस नशा झाली आहे तुझ्या या रूपाची. तुला या जोड्यांमध्ये पाहण्याची कल्पना मी केली होती गेल्या वेळी, पण आज तुला या वेशात पाहून ती कल्पनाही मला फिक्की वाटू लागली आहे." अवनीने डोके वर करून त्याच्याकडे पाहिले. तेव्हा अमयने तिला सोडले. अवनी त्याच्यापासून वेगळी झाली आणि अमयचे हात तिच्या नथीकडे वळले. अमयने अवनीची नथ उतरवली आणि तिचा केसात अडकवलेला पदरही काढला. अवनीने त्याच्याकडे पाहिले तेव्हा अमय हसून म्हणाला, "कपडे बदलून घे. आज तुझा उपवास आहे. मला असं काहीही करायचं नाही जे तुझ्या इच्छेविरुद्ध असेल." त्याचे हे शब्द जणू अवनीच्या हृदयात असे बसले की हृदयाच्या ठोक्यांची लय आपोआप वाढली. ती अमयच्या अजून जवळ आली आणि आपल्या चवड्यावर उभी राहिली. तिने आपले हात अमयच्या गळ्यात टाकले. अमयने तिला कमरेतून धरले, पण नजरा अजूनही तिच्यावरच होत्या. अवनी थोडी वर झाली आणि त्याचा चेहरा हातात धरून त्याचे कपाळ आपल्या कपाळाला टेकवत म्हणाली, "आय लव्ह यू." मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही की तुम्ही माझ्यासाठी काय आहात. तुम्हाला माहित आहे, मी कधी माझ्या आयुष्यात इतक्या सुखाची कल्पनाही केली नव्हती, जितकी तुम्ही मला दिलीत. जितकं प्रेम तुम्ही मला दिलेत, तितकं कदाचित तुम्ही पात्र आहे. जेव्हा अवनीने पात्र रिझर्व शब्द वापरला तेव्हा अमयने तिच्या होठावर बोट ठेवले. अवनी त्याच्याकडे पाहू लागले तेव्हा अमय बोलला, "श्श, तू असं म्हणू शकत नाहीस की तू पात्र नाही. मी सुरुवातीला ज्या चुका केल्या होत्या त्या हिशोबाने तर मी तुलाच पात्र नाही. अवनी तू सर्व काही मिळवण्यास पात्र आहे. प्रत्येक सुख आणि मला मला प्रत्येक सुख तुझ्या चरण ठेवायचं आहे." अवनी हसली आणि अमयने तिचे कपाळ चुंबले. मग हसून खोडकरपणे म्हणाला, "आता तू कपडे बदलायला जातेस की त्यातही मी मदत करू?" अवनीने आश्चर्याने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले आणि मग त्याच्या खांद्यावर मारत म्हणाले, "काहीही बोलू नका." असं बोलून ती त्याच्यापासून दूर झाली आणि कपाटातून स्वतःसाठी कपडे घेऊन बदलायला गेली. अमयही हसून आपले कपडे घेऊन कपडे बदलण्याच्या खोलीत गेला. अवनी जेव्हा कपडे बदलून आली तेव्हा अमय आधीच कपडे बदलून बेडवर झोपला होता. अवनीने त्याला पाहिले तर यावेळी तो आपल्या काळ्या रंगाच्या बनियानीमध्ये होता, ज्यामध्ये तो खूपच आकर्षक दिसत होता. अमयने आपले हात पसरले आणि तिला जवळ येण्याची खूण केली. अवनी हसून त्याच्याकडे गेली आणि त्याच्या मिठीत शिरली. अमयने समाधानाने आपले डोळे मिटून घेतले. तेच समाधान अवनीच्या चेहऱ्यावरही दिसत होते आणि दोघेही एकमेकांच्या कुशीत आरामात झोपी गेले.